पाहताय सर्वपक्षीय बैठक सुरू आहे। या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। टाळेबंदी शिवाय आता पर्याय राहिलेला नाही असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं। आताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी टाळेबंदीच्या संदर्भातली आपण पाहताय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीचे संकेत देखील दिलेले आहे। टाळेबंदी शिवाय आता पर्याय उरलेला नाही असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलंय। टाळेबंदीच्या संदर्भात महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। राज्यातील एकीकडे राज्यातील जनतेचा टाळेबंदीला विरोध आहे, तर दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढते आहे। त्यासोबतच राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देखील वाढतो आहे। त्यामुळे आता टाळेबंदी शिवाय पर्याय नाही असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलंय। दरम्यान याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय पिळणकर फोनो लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। संजयजी, काय अधिक माहिती आहे? टाळेबंदी लावण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेत। एकंदरीत सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली, त्याच्यामध्ये जे विविध मुद्दे समोर आले त्या मुद्द्यांना पाहता मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की सध्याची राज्यातली परिस्थिती पाहता आणि जी रुग्णवाढ आहे झपाट्याने वाढत आहे, ह्या अनुषंगाने मिशन विज्ञान अंतर्गत ब्रेक द चेन, ही चेन जर ब्रेक करायची असेल तर टाळेबंदीशिवाय पर्याय नाही, तो एकमेव पर्याय आता समोर येत आहे। म्हणूनच त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे। अजूनही बैठक सुरू आहे, परंतु एक सर्वकष असं मत दिसतंय की मुख्यमंत्री टाळेबंदीसाठी स्वतः आग्रही आहेत। नक्कीच संजयजी, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही या संदर्भात या बैठकीमध्ये आणखी काय महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे आणि टाळेबंदीला विरोध नेमका कोणाकोणाचा आहे? एकंदरीत विरोधकांचा पूर्वीपासून टाळेबंदीला विरोध आहे। याच्यामध्ये भाजपाचा प्रमुख विरोध आहे, कारण टाळेबंदी करावी असं त्यांचंही मत आहे, परंतु टाळेबंदी करताना नागरिकांसाठी दुसरा पर्याय काय आहे? कारण आपण पाहिलं ज्या पद्धतीने मागच्या वर्षी जेव्हा ही टाळेबंदीची परिस्थिती आली होती तेव्हा लोकांच्या जे सर्वसामान्य माणसं आहेत, गरजू आहेत, त्यांच्या घरापर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याची सोय तरी होत होती, परंतु यंदा तसंही कुठलं चित्र नाहीये। बेरोजगारी वाढलेली आहे, रोजगार नाहीये, लोकांच्या खात्यामध्ये जे पाराबरोतीदार आहेत त्यांच्या खात्यामध्ये किंवा 5,000 रुपये टाकावे अशी मागणी सुद्धा या बैठकीमध्ये विरोधकांकडून केली जात आहे। आणि पण टाळेबंदी केली तर त्याचा दुसरा जनतेसाठी दुसरी सुविधा काय आहे हा प्रश्न आता बैठकीमध्ये चर्चेला जात आहे। संजयजी, एकीकडे विरोधक टाळेबंदीला विरोध करताय, पण मुख्यमंत्री त्यांचं ऐकतील का? मुख्यमंत्री त्यांचं ऐकण्यापेक्षा एकंदरीत मुख्यमंत्र्यांचं आणि विरोधकांचं एकमत या गोष्टी व्हायला लागेल, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं की रुग्णांची जी संख्या आहे ती फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे, मृत्यूचं प्रमाण सुद्धा आता अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ज्या अनुषंगाने आरोग्य सुविधाचा सुद्धा बोजवारा उडालेला आहे, व्हेंटिलेटरची उपलब्ध नाहीये, लसीचा तुटवडा भासत आहे। या सर्वांचा विचार केला तर जनतेला कुठे कुठे आपल्या बरोबर घेऊन जाऊन जनतेची समजूत काढून टाळेबंदी कशा पद्धतीची गरजेची आहे हे त्यांना समजावून सांगितलं। त्याच्यावर आता जे जीवनावश्यक वस्तू आहे त्याचा जर पुरवठा सुरू राहिला तर कदाचित टाळेबंदी लावली जाऊ शकते। नक्कीच आता ही बैठक सुरू झालेली आहे, साधारणतः किती वेळ ही बैठक चालेल आणि या बैठकीमध्ये टाळेबंदीच्या संदर्भात महत्त्वाचा कोणता निर्णय जो फायनल असेल तो होण्याची शक्यता आहे? मी अगोदरही म्हटल्याप्रमाणे सर्वस्वी हा बैठकीतला निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असणार आहे। जरी बैठकीमध्ये विविध मुद्दे चर्चिले गेले तरी सुद्धा, कारण आपण पाहत आहोत की ज्या पद्धतीने रुग्णवाढ मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि त्याचबरोबर सध्या जे राज्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जे चित्र आहे की व्यापाऱ्याने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की सोमवारपर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे, सोमवारनंतर ते कुठल्याही पद्धतीमध्ये सरकारचं ऐकणार नाहीये, ते त्यांची दुकानं जी आहेत ते रोजगार सुरू ठेवणार आहेत, दुकानं उघडी ठेवणार आहेत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपल्यासोबत डॉक्टर अविनाश मोंडवे देखील फोनो लाईनद्वारे जोडले गेलेले आहेत। अविनाशजी, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचे संकेत देखील दिलेले आहेत आणि एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या देखील महाराष्ट्रात वाढते आहे, काय तुमची प्रतिक्रिया असेल? कोरोना रुग्णांची संख्या आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढते की गेल्या काही दिवसात 56 ते 60,000 या रेंजमध्ये रोज नव्याने रुग्ण दाखल होत आहेत। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात सर्व ठिकाणी पेशंट्सना कुठेही आता बेड्स शिल्लक नाहीयेत, प्रचंड ताण पडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मृत्यूदरही खूप वाढतोय। या सगळ्या ह्याच्यामध्ये ही जी दुसरी लाट आहे तिचा हा वेग थोपवायचा असेल तर टाळेबंदीशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही। यामध्ये आता जे काही मॉडेल अनुसरलेलं आहे की दिवसा
जमावबंदी आणि रात्री संचारबंदी, आठवड्यातले 2 दिवस टाळेबंदी ही एक जुजबी मलमपट्टी आहे. यांनी फारसं साध्य होत नाहीये. गेल्या 3 तारखेपासून हा नवीन नियम सुरू झाला. 10 तारखेपर्यंत आज फारसा फरक जाणवलेला नाहीये आणि तो इतक्या लवकर जाणवणारही नाही. त्यामुळे किमान 3 आठवड्याची टाळेबंदी असावी आणि कडक टाळेबंदी असावी असेच संकेत आहेत. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेकदा असे संकेत दिलेले आहेत. 2 तारखेच्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी 2 दिवसांनी सांगतो म्हणून सांगितलेलं आहे. परंतु राजकीय पक्षांनी जो विरोध दाखवलेला आहे किंवा व्यापाऱ्यांनी जो विरोध दाखवलेला आहे त्याच्यामुळे कदाचित ही टाळेबंदी लवकर जाहीर होत नाहीये. तर आता सर्व लोकांच्या, सर्व समाजाच्या आणि नागरिकांच्या हितासाठी कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये राजकीय विचार मध्ये न आणता ही टाळेबंदी लागू व्हायला पाहिजे. सर्व पक्षांनी, सर्व जनतेने त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे. कारण त्याशिवाय ही लाट रोखायला, हा वाढता संसर्ग थांबवायला आपल्याकडे दुसरा कुठलाही उपाय नाही. नक्कीच अविनाशजी, टाळेबंदी अत्यंत गरजेची आहे, पण महाराष्ट्रातील जनतेची टाळेबंदीची मानसिकता नाहीये. या मानसिकतेच्या बद्दल काय सांगाल? आता ही जी आता टाळेबंदी आहे, मागच्या वेळची जी आपल्याला लॉकडाऊन होता त्याचा लोकांनी धसका घेतलेला आहे. काल विरोधी पक्षांतर्फे विरोधी पक्ष नेत्यांनी असं सांगितलेलं आहे की काही गोष्टी, लोकांच्या ज्या गरजा आहेत त्याप्रमाणे हे करावं, की काही सूक्ष्म नियोजन करून लोकांच्या ज्या रोजच्या गरजा आहेत, भाजीपाला, किराणा माल, हे त्यांना पार्सल सर्व्हिसमध्ये मिळावं, या प्रकारच्या गोष्टी व्हायला पाहिजेत. त्याचप्रमाणे जी काही ऑफिसेस आहेत ती निम्म्या याच्यामध्ये चालू राहायला पाहिजेत. अशा पद्धतीने जर काही गोष्टी केल्या आणि सुधारित लॉकडाऊन जर आचरणात आणला तर निश्चितच त्याचा उपयोग होईल. की ज्यांना आवश्यक आहे असे आवश्यक लोकच फक्त रस्त्यावर जातील, त्याची गर्दी होणार नाही. आणि त्यामध्ये या प्रकारचा लॉकडाऊन जर केला की लोकांचे कुठलेही हाल होणार नाही, नोकऱ्या कोणाच्या जाणार नाहीत, निम्म्या या पद्धतीने का होईना पण लोकांना एक उत्पन्न चालू राहील. अशा पद्धतीने जर आपण हे सगळं आखलं, त्याचं सूक्ष्म नियोजन केलं तर हा सुधारित लॉकडाऊन नक्कीच ज्यांना त्रास होण्याची भीती वाटतेय, ज्यांना आपलं आर्थिक अधोगती होईल किंवा आपलं उत्पन्न बुडेल, आपण रस्त्यावर येऊ, अशा प्रकारे जर हे असेल तर त्या गोष्टीबद्दल निश्चितच विचार करायला पाहिजे. सरकारने प्रत्येकाला काही आर्थिक तरतूद द्यावी हा प्रश्न वैद्यकीय दृष्ट्या आमच्या कक्षेच्या बाहेर आहे. परंतु लोकांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होतील अशा पद्धतीने आणि त्या कामधंदे चालू राहतील अशा पद्धतीने थोडेसे काही गोष्टी जर आपण आखल्या तर हा लॉकडाऊन, सुधारित लॉकडाऊन या पद्धतीने निश्चितच यशस्वी होऊ शकेल. अविनाशजी, टाळेबंदीच्या संदर्भात आपण बोललो, पण महाराष्ट्रामध्ये आता लसीकरणाला ब्रेक लागला, या संदर्भातली तुमची प्रतिक्रिया काय? लसीकरणाला आता आपल्याला पुरवठा कमी आहे. महाराष्ट्र हे सर्वात मोठं अफेक्ट झालेलं, म्हणजे सर्वात जास्ती रुग्ण हे अगदी मागच्या वर्षीच्या एप्रिल पासून आपल्याकडे होते आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये लसीकरण करून घ्यायला लोकांची मनोभूमिका खूप चांगली आहे आणि त्याच्यामुळे दिवसाला 6 लाखापर्यंत ते 8 लाखापर्यंत लसीकरण करण्याची क्षमता आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्या पद्धतीने प्रयत्नही सुरू झाले होते. आज पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये दिवसाला 1 ते 2 लाख लसीकरण होण्याची क्षमता आणि त्या पद्धतीने प्रयत्न चालू आहेत. अशा वेळेला लस पुरेशी न मिळाल्यामुळे ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये दोन्ही गोष्टी होतील की लसीकरणाचा जो वेग आहे तोही कमी होईल, त्याचबरोबर जे लोक पुन्हा पुन्हा येऊन लसीकरण केंद्रावर लस नाही असं म्हणल्यानंतर लोकांचा उत्साहावर विरजण पडतं आणि त्यामुळं नंतर ते पुन्हा लसीकरणाला येतील याची खात्री नाही. त्याच्यामुळं आपल्याला आता परिस्थिती अशी आहे की हे जे लसीकरण आहे याच्यामध्ये जर उत्पादन कमी पडत असेल तर नवीन ठिकाणी अजून काही उत्पादन ठिकाणी अशा पद्धतीच्या कारखाने सुरू करा की जिथे लसीचं उत्पादन पुन्हा मोठ्या स्वरूपात सुरू होईल. दुसरी गोष्ट, काही लसी ज्या परदेशातून आहेत, ज्यांनी आपल्याकडे अर्ज केलेले आहेत त्या पद्धतीने रशियाची स्पुटनिक असेल किंवा अमेरिकेतली जॉन्सन अँड जॉन्सनची लस असेल, यांनाही परवानगी द्यावी. ज्या पद्धतीने जास्तीत जास्त लसीचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल होईल आणि हा प्रश्न आपल्याला निश्चितच दूर करता येईल. नक्कीच अविनाशजी, अतिशय महत्वपूर्ण विश्लेषण तुम्ही या सगळ्या परिस्थितीच्या संदर्भात केलेलं आहे. तुर्तास धन्यवाद. मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठक सुरू आहे. टाळेबंदीच्या संदर्भातील महत्वाचा निर्णय या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांची मतं सुद्धा आपण जाणून घेतलेली आहे. टाळेबंदीच्या संदर्भातील महत्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सोबत या सर्वपक्षीय बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे. आताची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, राज्यामध्ये संपूर्ण टाळेबंदीची शक्यता आणि या शक्यतेचं धोकं आता दाट झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत टाळेबंदीच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मात्र काँग्रेस आणि भाजपचा या टाळेबंदीला तीव्र विरोध दिसतो आहे। तर एकीकडे राज्यातील जनतेची देखील या टाळेबंदी संदर्भात मानसिकता नाहीये। राज्यात 2 दिवसांची संपूर्ण संचारबंदी आणि टाळेबंदी असताना देखील राज्यात अनेक ठिकाणी आपण पाहतो आहोत की नागरिक रस्त्यावर फिरताना देखील दिसत आहेत। राज्यातील जनतेचा या टाळेबंदीला तीव्र विरोध दिसतोय। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये टाळेबंदीच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील तुटवडा जाणवतो आहे, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। रेमडेसिवीरचा तुटवडा अत्यंत चिंताजनक बाब आहे, असं वक्तव्य देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, टाळेबंदीच्या संदर्भातली रेमडेसिवीरचा तुटवडा अत्यंत चिंताजनक बाब आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली चिंता देखील व्यक्त केलेली आहे। राज्यात टाळेबंदी लागण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। दरम्यान राज्यात जो रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवतो आहे, या तुटवड्याच्या संदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता देखील व्यक्त केलेली आहे। भाजपचा या टाळेबंदीला विरोध आहे, काहीतरी दुसरे महत्त्वाचे पर्याय सुचवा, असं देखील मागणी करण्यात येते। या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। आपल्यासोबत डॉक्टर बानाईजी जोडले गेलेले आहेत। डॉक्टर, काय सांगाल? एकीकडे राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये टाळेबंदीचा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। बेसिकली टाळेबंदी किंवा लॉकडाऊन हे सोल्युशन नाही, हे मागल्या वर्षीपासून सांगितलं जात आहे। टाळेबंदीनी आपण फक्त पुढे ढकलतो आहे आणि कोरोनाचा पिरियड वाढवतो आहे। मी आधीपासून एक गोष्ट सांगत आलेलो आहे की 2 गोष्टींशिवाय आपल्याला पर्याय नाही, इंजेक्शन किंवा इन्फेक्शन, म्हणजेच वॅक्सिनेशन किंवा प्रत्येकाला थोडं इन्फेक्शन व्हावं आणि त्यांनी अँटीबॉडीज त्यांच्या शरीरात तयार कराव्या, याला आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो। आणि एकदा हर्ड इम्युनिटी यंग जनरेशन मध्ये आली की पूर्ण भारतामध्ये हा सगळा हर्ड इम्युनिटीमुळे कोरोना नाहीसा होईल। याला मी दुसरं एक्झाम्पल देतो। तर ज्या वेळेला स्मॉलपॉक्स किंवा देवी आली होती, त्यावेळेला स्मॉलपॉक्सचे वॅक्सिनेशन दिल्या गेले टोचून, आणि ज्यांना स्मॉलपॉक्स झालं तर आज जगाच्या पाठीवर कुठेही स्मॉलपॉक्स नाही। त्यामुळे इन्फेक्शन होणे आणि वॅक्सिनेशन होणे हे 2 पर्यायाशिवाय तिसरा पर्याय नाही। कितीही लॉकडाऊन केलं तरी आम्ही त्याला समोर ढकलतो आहे। इनिशियल लॉकडाऊनला आम्ही किंवा मी पर्सनली सपोर्ट करत होतो, कारण की आपल्याला आपल्या मेडिकलच्या फॅसिलिटीज आहेत त्यांना अपडेट करायचं होतं। आपण व्हेंटिलेटर्सनी तयार नव्हतो, आपल्याजवळ ऑक्सिजन तेवढा अवेलेबल नव्हता, बेड्स तेवढे अवेलेबल नव्हते, म्हणून लोकांनी सध्यापुरता घरी थांबून हा पिरियड ओव्हर करायचा आणि नंतर लॉकडाऊन न करता हे सगळ्या गोष्टी लोकांना परत सांगून, मी तुम्हाला साधं एक्झाम्पल देतो की लॉकडाऊन होतं, आपलं हे थांबलं का? इन्फेक्शन होणं थांबलेलं नाही। सेम थिंग लॉकडाऊन काढलं तरी इन्फेक्शन वाढलं असं नव्हे, आपण नंबर ऑफ टेस्ट वाढवलेले आहेत, आलं लक्षात? त्यामुळे मी लॉकडाऊन हा पर्याय मुळीच ऍक्सेप्ट करत नाही ऍज अ मेडिकल पर्सन ऑल्सो, कारण की जोपर्यंत तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन होणार नाही तोपर्यंत त्याची इम्युनिटी डेव्हलप होणार नाही। हर्ड इम्युनिटी ही अत्यंत आवश्यकता आहे। फक्त लॉकडाऊन तेव्हा हवाय की ज्या वेळेला सिनियर सिटीजन इन्व्हॉल्ड होतात आहेत। नक्कीच सिनियर सिटीजनची जर काळजी घेतली आपण तर यंग जनरेशननी त्यांच्या दूर राहिलं आणि त्यांना इन्फेक्शन नाही होऊ दिलं आणि हा पिरियड 2-3 महिन्याचा ओव्हर केला तर मला वाटतं की कुठेही लॉकडाऊनची आवश्यकता नाही। लॉकडाऊन आवश्यक। हा सर, हो, अतिशय महत्त्वपूर्ण विश्लेषण तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात केलेलं आहे। तुर्तास मी तुम्हाला थांबवतोय। भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्याय आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। केशवजी, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचे संकेत दिलेले आहेत आणि या टाळेबंदीला भाजपची प्रतिक्रिया काय असेल? भाजपचा टाळेबंदीला विरोध असेल? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी वारंवार हे स्पष्ट केलं आहे आणि वारंवार भूमिका यांनी मांडली आहे की लॉकडाऊनला
लॉकडाऊन लॉकडाऊन जर करायचं असेल तर त्याबरोबर राज्यातले जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला आर्थिक पॅकेज द्यावं लागेल. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही मागणी सातत्याने आम्ही केलेली आहे. केवळ अशा पद्धतीने उठायचं आणि लॉकडाऊन लावणं असं होणं यातनं साध्य होणार नाही. तर सर्वसामान्य माणूस जगणार कसा, गोरगरीब माणूस जगणार कसा, बरोबर. तर त्याच्या हिताची काळजी, त्याच्या रोजीरोटीची काळजी सरकारने घेतली पाहिजे, त्यासाठी पॅकेज दिलं पाहिजे. ही आमची मागणी आम्ही सातत्याने करतो आहोत. आणि त्याच्यामुळे सरकार जो निर्णय घेईल त्याला समर्थन प्रत्येक भारतीय जनता पार्टीने दिलंच आहे. पण त्याचबरोबर सर्वसामान्यांचं काळजी आपण केली पाहिजे. त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. म्हणजे सर्वसामान्यांची काहीतरी सरकारनं त्यांच्या संदर्भात काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेतला पाहिजे अशी तुमची प्रमुख मागणी आहे. केशवजी, राज्यामध्ये लसीकरणाला कुठेतरी ब्रेक लागणारा दिसतोय, या संदर्भात तुमची एक छोटीशी प्रतिक्रिया काय असेल? लॉकडाऊनला लसीकरणाला ब्रेक लागण्याचं, लसीकरणाचा जो कृत्रिम तुटवडा निर्माण झालाय त्याला राज्य सरकारचं धोरण पूर्णपणे कारणीभूत आहे असं आमचं मत आहे. कारण या सगळ्या केंद्रांनी लसी दिल्यात. आजची आकडेवारी सुद्धा बघितली तर महाराष्ट्राला 1,10,00,000 लसी मिळाल्यात आणि जवळपास 96 लाख लसी दिल्या गेल्यात. तर आजच्या घडीवर 15 लाख लसी महाराष्ट्राकडे शिल्लक आहेत. नीट नियोजन केलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचं धोरण आज आपल्याला दिसतंय. नक्कीच केशवजी, म्हणजे राज्य सरकार कुठेतरी कमी पडलंय असा तुमचा थेट आरोप आहे. राज्य सरकारने कृत्रिमपणे राजकारणासाठी उपयोग केला नाही ना, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण व्हावा. राज्यकर्त्यांनी कुणाला नेमके लसीकरण केलं याचंही नेमकं दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. कशामुळे अशा 6 तारखेला अचानक एक पत्रक काढून 3 लाख लसी का शिल्लक ठेवायला सांगितल्या हे पण स्पष्ट केलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी समोर स्पष्ट व्हायला हव्यात. नक्कीच केशवजी, टाळेबंदीचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. जर पुढील 15 दिवस टाळेबंदी लागली तर तुमची काय प्रतिक्रिया असेल, तुम्ही काय कराल? या सांगितलं की असं आहे की सरकार जो निर्णय घेईल ते सरकारच्या निर्णयाला पाठिंबा भारतीय जनता पार्टी या सगळ्या कठीण काळात. आम्हाला राजकारण करायचं नाही. नक्कीच आम्हाला या सगळ्या विषयामध्ये कोणत्याही प्रमाणाचं लोकांची खेळायचा हा विषय नाही. राजकारण आम्हाला करायचं नाही. आमचं त्यातलं म्हणणं इतकंच आहे, आम्ही सरकारच्या सोबत नक्की उभे राहू. पण सरकारने सुद्धा जनतेसाठी काय करणार, जनतेला काय देणार? कारण 15 दिवस, आठवडा, 10 दिवस अशा पद्धतीने लॉकडाऊन लागण्याने रोजचं रोजंदारी असणारा 12 पोलीसदार आहे, बाकी सगळा कामगार वर्ग आहे, या सगळ्यांसाठी सरकार काय करणार याचा निर्णय त्यांनी जाहीर केला पाहिजे. पण केशवजी, देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे की टाळेबंदी लावली तर आम्ही त्याला विरोध करू. या संदर्भात काय विश्लेषण द्याल? नाही, असं आहे की टाळेबंदी त्यामुळे असं आहे की सत्ताधारी मंत्री कशा पद्धतीने गेले काही दिवस वक्तव्य करतायत ते आपण बघतो आहोत. राजकारण कोणत्या स्तरावर चाललंय बघतो आहोत. खरं म्हणजे कोरोनाच्या संदर्भामध्ये लसीकरण हा काही राजकारणाचा विषय नव्हता, पण राज्यातल्या मंत्र्यांनी तेच राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि हे अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचं राजकारण आहे. म्हणजे तुमच्याकडे लसी असताना जाणीवपूर्वक एखादा शॉर्टेज निर्माण करणं आणि त्यातनं आपलं अपयश लपवायला केंद्रावर ढकलणं हे अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचं काम राज्यातल्या सत्ताधारी तिन्ही पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्यामुळे या सगळ्या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचा रोष आहे. त्यामुळे म्हणून आमचं म्हणणं आहे की लॉकडाऊन हा तुमच्या अपयशामुळे आज महाराष्ट्र जनतेला भोगावा लागतोय. तुम्ही बेड उभे निर्माण करू शकला नाही, तुम्ही व्हेंटिलेटर निर्माण करू शकला नाही, म्हणजे अतिरिक्त आणू शकला नाही, सगळ्या आरोग्य व्यवस्था तुम्ही नीट करू शकला नाहीत. त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतायत आणि त्याच्यामुळे जनतेला साठी रोज जगण्यासाठी पूर्णपणे बंद केल्यानंतर काय देणार हे तुम्ही सांगितलं पाहिजे. जर केशवजी राज्यात संपूर्ण टाळेबंदी लागली तर जनतेची प्रतिक्रिया नेमकी काय असेल? जनतेसाठी ही अतिशय अवघड कसोटीचा क्षण असेल. कारण आपण बघतो आहोत की गेल्या 7-8 महिने सुरुवातीच्या लॉकडाऊन नंतर सगळं ट्रॅकवर येत होतं, अनेक गोष्टी सुरळीत झाल्या होत्या. पण असं असताना केवळ राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज पुन्हा एकदा या लॉकडाऊनला सरकारला सामोरं जावं लागतंय, जनतेला सामोरं जावं लागतंय. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसेल आणि जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. शेवटी जगायचं कशासाठी, जगायचं कसं हा जनतेसमोरचा मोठा प्रश्न आहे. कोरोनातनं वाचलं तर या सगळ्याला अशा पद्धतीने म्हणून पूर्ण लॉकडाऊन करताना भाजपचा नक्की विरोध आहे. कारण शेवटी मग तुम्ही सर्वसामान्यांना काय देणार हे तुम्ही सांगितलं पाहिजे. नक्कीच, म्हणजे टाळेबंदी करताना सर्वसामान्यांचा विचार सरकारनं करावा अशी तुमची प्रतिक्रिया आहे. नक्कीच केशवजी, धन्यवाद. तुम्ही महत्वाची प्रतिक्रिया जय महाराष्ट्रकडे पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. या संदर्भात आपण व्यापारी वर्गाकडनं देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत.
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आपल्या सोबत जोडले गेले आहेत. फतेचंदजी, काय सांगाल? टाळेबंदीचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. व्यापारी वर्गाच्या वतीनं तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? टाळेबंदीचे संकेत दिले खरं म्हणजे आमचं सगळ्या जनतेत आहे, परंतु आता टाळेबंदी जर सगळ्यांसाठीच कारखाने वगैरे सगळ्यांसाठीच करणार असेल तर वी हॅव टू होते, म्हणजे त्यांच्या ऑर्डरप्रमाणे आपल्याला चालावं लागेल. परंतु त्यांनी जर काउन्सिलर टाळेबंदी ठेवली तर मात्र मग व्यापारी वर्ग त्याला सहमत होणार नाही. फतेचंदजी, मागच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं होतं त्या संदर्भात राज्य सरकारकडनं म्हणजे पोलिसांकडनं तुमच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे. या संदर्भात काय माहिती द्याल? तर बघा, गुन्हे म्हणजे खोटे गुन्हे दाखल केलेले, काहीतरी कागदपत्र दाखवा म्हणून केलंय. आम्हाला तर अजून याची कल्पना पण नाहीये. ते की पेपरमध्ये वाचल्यावर कळलं की आमच्यावर गुन्हे दाखल केले. नक्कीच, म्हणजे ही माहिती खोटी आहे. मी रात्री त्यांच्या बरोबर बसलो होतो, ऍडिशनल कमिशनर वगैरे, तर त्यांनी पण नाही म्हटले, डेप्युटी कमिशनर कोणी म्हटलं नाही. आता हे पण तो खोटे आहेत, आम्ही कुठलंही उल्लंघन केलेलं नाहीये. फतेचंदजी, जर राज्य सरकारनं संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेतला तर त्या निर्णयाला तुमचा प्रतिसाद असेल का? हा, संपूर्ण टाळेबंदी घेतला तर दुसरा पर्याय आम्हाला प्रतिसाद द्यावाच लागेल. तुम्ही राज्य सरकारला विरोध करणार नाहीत? प्रतिसाद देणार नाही. राज्य सरकारला तुम्ही विरोध करणार नाहीत? नाही, जर संपूर्ण टाळेबंदी केली तर आम्हाला विरोध करणार नाही. मग छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाचं या टाळेबंदीमध्ये काय होईल? छोटा मोठा व्यापारी वर्ग या टाळेबंदीमध्ये भरडला जाईल, हे सुद्धा एक वास्तवच आहे ना? आहे का, सगळी गोष्ट आहे. परंतु आता असं आहे ना की संपूर्ण राज्यात टाळेबंदी करत असतील तर मात्र मग आपल्याला टाळेबंदी केल्यानंतर दुकाने उठून उपयोग तुमच्याकडे कोणी येणार पण नाही. नक्कीच, ऑलरेडी तर आर्थिक कणाचा मोडलेलाच आहे. सरकारने याच्यावर फार गांभीर्याने डिसिजन घ्यायला पाहिजे. व्यापारी वर्गाने राज्य सरकारकडे या संदर्भातली काही मागणी केली आहे का? आम्ही मागणी केलेली आहे की तुम्हाला जर खरोखरच आर्थिक परिस्थिती जर असेल तर आम्हाला दुकान उघडू द्या, अन्यथा आमच्या नोकरांचे पगार द्या, तुम्ही टाळेबंदी करा. हा, नक्कीच. धन्यवाद फतेचंदजी, अतिशय महत्वाची प्रतिक्रिया तुम्ही व्यापारी वर्गाच्याकडनं जय महाराष्ट्रकडे पोहोचवलेली आहेत. महत्वाची बातमी आहे, राज्यात मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचे संकेत दिलेले आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माईंकर जोडले गेलेले आहेत. जयंतजी, काय विश्लेषण करा? टाळेबंदीचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे, राज्यात टाळेबंदी लागण्याचं धुकं हे दाट दिसतंय. हे बघा, मुळात काय आहे की महाराष्ट्रातली पॉप्युलेशन आणि मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या भागातली दाट लोकवस्ती आणि इतर महानगरातली आणि महाराष्ट्राची 12 कोटी लोकसंख्या हे पाहता हे बऱ्याच प्रमाणात अपेक्षित होतं. माझ्या दृष्टीने खरी आपली जी चूक झाली ती पहिल्यांदा जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन पाळला आणि त्याच्यानंतर मान्सून नंतर जे लोक हळूहळू बाहेर पडायला लागले, मध्यमवर्गीय सुद्धा, तिथे मोठ्या प्रमाणात कोरोना स्प्रेड झाला. म्हणजे माझ्या दृष्टीने ऑक्टोबर ते डिसेंबर किंवा ऑक्टोबर ते आता अगदी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत ज्या निष्काळजीपणाने लोक फिरायला लागलेले होते, तोंडावर मास्क असेल नसेल याची किरकिर न करता, ज्याची अनेक वेळा टीव्हीवर आपण त्याचे फुटेज तुमच्या इकडे दाखवले गेले, आपणही पाहिले. मला असं वाटतं जे हर्ड कम्युनिटी म्हणतात, जो स्प्रेड म्हणतो तो तिथे झाला. मला इथे पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं एक फार सुंदर अनालिसिस सांगावं असं वाटतं. त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही टाळेबंदी जरूर जाहीर करा, परंतु त्याच्या आधी ज्यांची ऐपत नाही ही टाळेबंदी 1 महिना सहन करण्याची, त्यांच्या अकाउंटमध्ये किमान 5,000 रुपये तरी टाका. आणि मला असं वाटतं अजून संकेत दिलेत असं जेव्हा म्हणतात तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हे कदाचित या दिशेने काहीतरी पावलं उचलतील अशी अपेक्षा आहे. कारण काँग्रेस सुद्धा या सरकारचा एक भाग आहे, पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळे त्यांनी दिलेला सल्ला हा जो आहे फार महत्वाचा आहे. त्याचं कारण आताच आपलं जे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष त्यांचं मी बोलणं ऐकत होतो. ही वस्तुस्थिती आहे की अनेक नोकरी करणाऱ्यांना 2-2, 4-4 महिने काय 6-6 महिन्यांपासून 1-1 वर्षांपासून पगार नाहीये. कारण मला सरळ सांगतात की आम्हीच जर का कमवत नाही तर आम्ही तुम्हाला कुठून देणार. आणि नोकर सुद्धा नोकरी सोडत नाही, कारण तो म्हणतो नोकरी न सोडता माझी नोकरी कितीतरी किमान कायम राहते. त्याच्यामुळे यामध्ये जर का टळटळीत टाळेबंदी लावायची असेल तर याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलेला जो मार्ग आहे की प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये तुम्ही 5,000 टाका, त्याच्यामध्ये फायनान्शियल कॅटेगरी करा,
मला असं वाटतं तो उपाय झाला पाहिजे. आणि मी पुन्हा त्या 2-3 मुद्द्यांवर ठाम आहे. मी असं भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जे आता बोलून गेले त्यांचंही मी ऐकलं की सरळ एकदम भारतीय जनता पार्टीने जो सरकारला दोष दिला तसा मी देणार नाही. अतिशय महत्वपूर्ण प्रतिक्रिया तुम्ही जय महाराष्ट्रकडे पोहोचवलेली आहे. अतिशय महत्वाचं विश्लेषण तुम्ही केलंय. महत्वाची बातमी आपल्या समोर येते आहे. मजूर आणि व्यापाऱ्यांची काळजी घ्या असं मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मागणी केलेली आहे. कोरोना बळी रोखायला हवेत असं वक्तव्य देखील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय. आताची मोठी बातमी आपण पाहताय. मजूर आणि व्यापाऱ्यांची काळजी घ्या अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केलेली आहे. काँग्रेसचा टाळेबंदीला कुठंतरी विरोध दिसतो आहे. कोरोना बळी रोखायला हवेत असं वक्तव्य देखील बाळासाहेब थोरात यांनी केलेलं आहे. जर टाळेबंदी लावायची असेल तर मजूर आणि व्यापारी वर्गाची काळजी घ्या अशी मागणी आणि अशी सूचना बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. कोरोना बळी रोखायला हवेत असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलेलं आहे. या संदर्भातली महत्वाची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. दरम्यान आपण पुन्हा आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत माईनकर जोडले गेलेले आहेत. जयंतजी, मगाशी तुमचं म्हणणं होतं ते आता पूर्ण करा. हो बरोबर आहे. माझं तेच म्हणत की हा जो एक इकॉनॉमिक अँगल आहे जो पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला आणि जो मागच्या लॉकडाऊनच्या वेळेस घिसाडघाईंनी केल्यामुळे असेल किंवा अगदी गरज वाटली त्याच्यामुळे या अँगलकडे आपण लक्ष दिलं नाही. एक लक्षात ठेवा, जर का आपण सुद्धा नोकरी करायला बाहेरच पडलो नाही तर ऑटो जयंतजी, एक महत्वाचं वक्तव्य आता समोर येत आहे काँग्रेसच्या वतीनं की संपूर्ण टाळेबंदी नको अशा वक्तव्यावर आता काँग्रेस ठाम आहे. या संदर्भात तुमचं राजकीय विश्लेषण काय असेल? अगदी बरोबर आहे. हेही त्यांचं म्हणजे अगदी संपूर्ण टाळेबंदी जी काही आलेली होती पहिल्यांदा त्याला विरोधच राहील आणि ती यायलाच नको ही अंशतःच असली पाहिजे. कारण नाही तर पूर्ण इकॉनॉमी कोलॅप्स होईल. एक लक्षात घ्या, शेवटी आपल्याला एक वस्तुस्थिती जीवनाची मान्य केली पाहिजे की संपूर्ण 90 ते 100 कोटी 18 वर्षावरील लोक आपल्या भारतात आहेत आणि 140 कोटी आपली लोकसंख्या आहे. त्याच्यामुळे हे सर्वांना जर का 2 डोस द्यायचे म्हटले तर किमान 200 कोटी डोसेस, हे 200 कोटी लसी आपल्याला द्यायला किती वर्ष लागतील? त्याच्यामुळे वी नीड टू ऍक्सेप्ट की आपल्याला आता कोरोना बरोबर जगायचं. मग जगताना आपल्याला आपलं पोटही भरायचंय. ते पोट भरायचं असताना आपल्याला कुठेतरी स्वतःवर कंट्रोल ठेवत आपले व्यवहार सांभाळले पाहिजेत. आता ही जी आपण दुसरी लाट, तिसरी किंवा येणारी तिसरी वगैरे ज्या आपण बोलतोय अशाच प्रकारच्या लाटा फ्रान्समध्ये, इटालीमध्ये सुद्धा येऊन गेलेल्या आहेत. एक लक्षात घ्या, आपण या देशांची जेव्हा तुलना करतो आणि भारताची तुलना करतो तेव्हा यांची पॉप्युलेशन महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे. कोरोना बळी रोखायला हवेत असं विधान मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेलं आहे. मजूर आणि व्यापाऱ्यांची काळजी घ्या असं देखील बाळासाहेब थोरात म्हटलेले आहे. टाळेबंदीच्या संदर्भात जी बातमी आपण पाहतोय, कठोर निर्णय घ्यायला हवेत अशी मागणी देखील आता अशोक चव्हाण यांनी केली आहे. संपूर्ण टाळेबंदी नको असं देखील अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे. टाळेबंदीला काँग्रेसचा स्पष्ट विरोध आता जाणवू लागलाय. मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी दोघांनी महत्वाचे विधानं केलेले आहेत. या संदर्भात आपण डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याकडे जातो आहोत. डॉक्टर, टाळेबंदीच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे, काय तुमची प्रतिक्रिया असेल? जर सरसकट टाळेबंदी किंवा पूर्ण टाळेबंदी असा विचार जर राज्य सरकार करत असेल तर तो पूर्णतः चुकीचा आहे. एक माझा दुसरा पर्याय आम्हाला दिसत नाही या गोष्टीला. हे जे सातत्याने टाळेबंदी का लावायची याचं जे कारण सांगितलं जात आहे त्याच्यावरून माझं असं स्पष्ट मत बनत चाललंय की ही टाळेबंदी ही शासन प्रशासन स्वतःची कर्तव्य शून्यता लपवण्यासाठीच एक तरतूद किंवा एक भिंत ती त्याच्या मागे लपण्यासाठी बनत चालली आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आता एक्सक्लुझिव्ह स्टेज, एक अशी स्टेज आहे ही की ज्याच्यामध्ये तुम्ही आकडे कंट्रोल करू शकत नाही. लोक घरात बसू द्या किंवा बाहेर फिरू द्या. कारण याचं असं आहे की संपूर्ण लॉकडाऊनचं इम्प्लिमेंटेशन, एक लक्षात घ्या, सार्वजनिक आरोग्यामध्ये तुम्ही त्याची इम्प्लिमेंटेबिलिटी म्हणजे हे राबवणं कितपत सोपं आहे किंवा त्याची स्वीकारार्हता
कारण की हे कितपत स्वीकारलं जाईल या दोन गोष्टी चाचपणी करूनच त्या राबवाव्या लागतात. असं जर नसतं तर आपल्याकडे कंपल्सरी सक्तीचं स्टरलायझेशन जे संजय गांधींनी राबवलं ते धोरण तसंच पुढे चाललं असताना, पण हे ऍक्सेप्ट होत नाहीत या गोष्टी. लोकशाही देशामध्ये तुम्हाला सार्वजनिक आरोग्याचा सर्वंकष विचार करावा लागतो. आज पुण्याची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर पुण्यामध्ये आज किंवा दुसऱ्याही ठिकाणी आज या साथीचा एक काळा दिवस आहे. बेड नाहीये, ऑक्सिजन नाहीये, रेमडेसिवीर नाहीये, टॉक्लिझुमॅब नाहीये, प्लाझ्मा नाहीये, अँब्युलन्स नाही, व्हेंटिलेटर नाहीये, डॉक्टर नाहीयेत, काहीही. म्हणजे आज डॉक्टर रुग्ण फक्त बेड शोधत फिरतायत रस्त्यावर. आपण या गोष्टी जर वाढवणारच नसू तर आपल्याला या लॉकडाऊनचा उपयोग काय? म्हणजे मुख्य जे ज्या गोष्टीसाठी लॉकडाऊन असतं झालं ना मागच्या लॉकडाऊन मध्ये, आज अजूनही कित्येक जागा जर रिक्त असतील, डॉक्टरांच्या जागा भरलेल्या नसतील तर मग या लॉकडाऊनचं करायचं काय सर्वसामान्यांनीही आपण वैद्यकीय क्षेत्रांनी. नक्कीच अतिशय महत्वाची प्रतिक्रिया तुम्ही जय महाराष्ट्राकडे पोहोचवलेली आहे. तुर्तास धन्यवाद. टाळेबंदीच्या संदर्भातली महत्वाची बातमी आपण पाहतोय. टाळेबंदी लावण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहे. या संदर्भात मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी देखील सूचक वक्तव्य देखील केलेलं आहे. काँग्रेसचा टाळेबंदीला कुठेतरी विरोध जाणवतो आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय पिळणकर लाईव्ह जोडले गेले आहेत. संजय, या बैठकीच्या संदर्भात आणि मंत्री थोरात आणि अशोक चव्हाण यांनी जे महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात काय विश्लेषण द्याल? एकंदरीत आपण पहिली बैठक सुरू झाल्यापासून सुरुवातीच्या क्षणापासून मुख्यमंत्री जे आहे ते टाळेबंदीला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. टाळेबंदी करायलाच पाहिजे. ज्या अनुषंगाने त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत की एक जो रुग्ण आहे तो 25 जणांना बाधित करतो, जी संख्या झपाट्याने वाढत आहे, त्या अनुषंगाने टाळेबंदी शिवाय दुसरा पर्याय नाही. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर फडणवीस यांचा टाळेबंदीला पूर्णतः विरोध आहे. त्यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये टाळेबंदी आहे ती जनतेला परवडणारी नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये मुख्यमंत्री अजून एक विधान केलेलं आहे की काल फडणवीस बैठकीला नव्हते, कारण ते ज्या काल मुख्यमंत्र्यांनी काल जी बैठक घेतली होती त्याच्यामध्ये काल फडणवीस बैठकीला नव्हते, नाहीतर हा मोठा निर्णय जो आहे तो कालच झाला असता. हे वक्तव्य आज मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर हे स्पष्ट होतंय की कदाचित फक्त फडणवीसांना किंवा विरोधी पक्षाला विचारात घेण्यासाठीच आजची बैठक घेतलेली आहे. परंतु टाळेबंदी संदर्भामध्ये जे मुख्यमंत्री ठाम आहेत. परंतु आता आपण पाहिलं तर काँग्रेसतर्फे नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण असतील, हे या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित आहेत. तर काँग्रेसचा कुठे ना कुठे या टाळेबंदीला पूर्णतः विरोध दिसत आहे, पण पूर्णपणे ते विरोध करत नाहीयेत. तर दुसऱ्या बाजूला असे मुद्दे मांडतात की सामान्य जनतेचं काय, व्यापारी वर्गाचं काय, त्यांचं काय होणार, आणि त्याचबरोबर जे इतर व्यावसायिक आहेत त्यांचं सुद्धा ह्या टाळेबंदीने फार मोठं नुकसान होणार आहे. तर त्यांच्या बाबतीत सरकारने काय पावलं उचलली आहेत अशी चर्चा जी आहे ती या मुद्द्यावरून ठेपलेली आहे. नक्कीच या संदर्भात ही बैठक आता किती वेळ चालणार आहे आणि टाळेबंदीचा निर्णय या बैठकीमध्ये होईल का, आणि विरोधकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नेमक्या काय आहेत? विरोधकांचा सर्वात महत्वाचा मुद्दा हाच आहे की सरसकट टाळेबंदी कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेला परवडणारी नाही आहे. आरोग्यविषयक विविध मुद्दे असतील, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले आहे की रेमडेसिवीर या इंजेक्शनची निर्यात करण्यात येत आहे ती बंद करण्यात यावी, कारण जेणेकरून राज्यामध्ये फार मोठा तुटवडा त्या इंजेक्शनचा आहे. त्याच्यामध्ये सरकारने जातीने लक्ष घालावं आणि त्याचबरोबर इतरही मुद्दे त्यांनी उपस्थित केले. नक्की संजय, एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते आहे. तुर्तास मी तुम्हाला थांबवतोय. पुढच्या बातमीकडे आपण वळतो आहोत.